जाऊया मॅचच्या दिशेने. मॅचच्या दिशेने आपण जातोय. सर्वेचा मॅन ऑफ द मॅच मागील मॅचचा पहिला चेंडू शॉट फुल आहे, पॉवरफुल आहे, वंडरफुल निघून जातोय. अगदी 6 धावेसाठी षटकार येतोय. सर्वेचा मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅच अमर कदमचा जो देणं बाकी होतं तो विनंती करेल अमर या मॅन ऑफ द मॅच आपण स्वीकारायचा. दुसरा चेंडू यावेळी मात्र अप्रतिम चेंडू आताला गेला. शैलेश सध्या मात्र गोलंदाजी करतोय. अर्थातच वांजोळे संघाचा अगदी वेगवान गोलंदाज वांजोळे संघ आपण पाहतोय अगदी ऑरेंज आर्मी मध्ये हा संघ मैदानामध्ये दाखल झालाय, उतरला. तदनंतर आपण पाहिलं ज्या पद्धतीने पहिला चेंडू ती स्वागत केलं, कमबॅक केलाय सध्या मी म्हणेल शैलेशनं. मात्र अतुल बालेकर दुसऱ्या साईडला आज भन्नाट फॉर्म मध्ये, रँकिंग मध्ये मात्र वेगळाच टॉप मध्ये असलेला खेळाडू. इनसाइड आउट करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय, ही कॅच झाली आहे. या टीम मध्ये अक्षय काटेने पकडले अप्रतिम कॅच. आणि अर्थातच बनपुरी 11 बनपुरी संघाचा दाण्या वाघ, एक मोठा मासा अडकलाय जाळ्यामध्ये. कॅप्टन 26 अतुल बॅक टू द डकआउट. अप्रतिम कॅच पकडली. हो यावेळी देखील चेंडू हवेमध्ये, काव कॉर्नर रिजनला आहे. खेळाडू अगदी त्याच्या आवाक्या बाहेर निघून जातोय. 6 धावेसाठी येतोय बनपुरी 11 या टीमच्या दिशेनं षटकार. लेख मध्ये आता मात्र आतिषबाजी चालू झाली. यावेळी अगदी बॅट फिरवले, मात्र अप्रतिम चेंडू शैलेशने हाताळला. बॅट स्विंग केली जाते, चेंडू पडला, काटा बदलला, काटा बदलणारा चेंडू रंग बदलतोय, रंग बदलणारा चेंडू कोण बदलतोय, कोण बदलणारा चेंडू मात्र मार्ग बदलून अगदी निघून जातोय. अप्रतिम गोलंदाजी राहिली आहे शैलेशची या सेमीफायनल क्रमांक 1 मध्ये. कमबॅक असा असावा तो असा असावा. अठरा 18 धावसंख्या, 18 धावसंख्या पहिल्या षटकामध्ये.
हो यावी मात्र अगदी स्टंप लाईन मध्ये हा चेंडू टाकण्यात आला. जिथे गोलंदाजीसाठी सध्या आपण पाहिलं तर स्पायडर तुषार कोयना विभागामध्ये गेला तर स्पायडर हे नाव फेमस आहे. धावसंख्या अगदी 18 पडला. यावे पंच केलाय व्यासपीठाच्या अगदी समोर निघून जातोय सीमारेषे बाहेर येतोय षटकार. चेंडू अगदी वेगाने निघून जातोय. कदाचित डिक्लेअर हमें तो अपनों में लुटा गेरो में कहा दम था जहां पे शॉट महा वहां पे चुना थोडा कम था. अगदी एक धाव येते. या एका धावेच्या मदतीनं टीमची टोटल आपण पाहिली तर अगदी 25-25. येस अंपायर्स मॅच बॉल आलाय तो जो मैदानामध्ये आला होता तो मॅच बॉल आहे. येस तो मॅच बॉल आहे. हो फुल टॉस दिलाय फुल टोल केलाय वसुली तर होती मेजवानी हे होतं आमंत्रण आणि निघालंय 6 धावांसाठी अगदी षटकार येतोय. प्रवीण दादा खरं तर या चेंडूला सहजासहजी सोडणार नाहीये. टीमची टोटल आपण पाहिली तर अगदी जाऊन पोहोचते 31 या धावसंख्येवरती 31. अगदी फसवलं गेलं. यावी अगदी निर्धाव चेंडू येतोय डॉट बॉल. कधी तुषार स्पायडर आपण पाहिलं कधी खुशी कभी गम कधी षटकार कधी डिक्लेअर कधी षटकार कधी डॉट असे आतापर्यंत गोलंदाजी राहिली आहे. तब्बल चेंडूचा खेळ बाकी एक 1 टू गो. सुरेख यावी मात्र मिड विकेट रिझन खेळाडू मात्र वेगाने जातो चेंडू पर्यंत. चेंडू गॅदर केला पकडला फेकलाय सरळ स्वप्नील कडे. एकच धाव इथे कंप्लीट केले. 2 षटकांचा खेळ संपला आणि टीमची टोटल आपण पाहिली तर अगदी 32 या आकड्यावरती. स्वप्नीलचा चेंडू यावी मात्र अगदी गली रिझन मध्ये फक्त एक धाव मात्र अर्चित होते. या एका धावेच्या मदतीने टीमच्या धावसंख्येमध्ये थोडीशी बहर आली. टीमची धावसंख्या आपण पाहिली तर अगदी जाऊन पोहोचते थोडासा बाहेर राहिला. चेंडू पडल्यानंतर आपण पाहिलं तर आतमध्ये कट होतोय. जिथे आपण पाहिलं तर निर्धाव चेंडू जातोय डॉट बॉल आणि टीमची टोटल आपण पाहिली तर अगदी 33 या आकड्यावरती. सुरेख चेंडू बॉटम हँड पहा अप्रतिम फटका निघून जातोय सीमारेषेच्या बाहेर येतोय. आणखीन एक धमाका 11 चषक 2024 अर्थातच प्रवीणदाच्या बॅट मधून आणखीन एक षटकार.
स्कोर कार्डमध्ये आपण पाहतोय 39 धावसंख्या स्कोर कार्डवरती सजले आहे. 4 चेंडू झाले, 2 अजूनही बाकी आहे. कमबॅक केला, अप्रतिम गोलंदाजी राहिले. जिथे आपण पाहिले तर पुन्हा एकदा डॉट बॉल येतोय. टीमची टोटल 39. सोडून दिलाय. यावेळी मात्र अगदी फाईट बॉल येतोय. आणखीन एक एक्स्ट्रा धाव. या एक्स्ट्रा धावाच्या मदतीने टीमची टोटल आपण पहिली तर अगदी 40 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 40 धाव संख्या, 40 धाव संख्या स्कोर कार्डवरती सजली आहे. 40 तब्बल चेंडू आपण पाहिलं तर अगदी बाकी आहे. एक यावेळी शॉर्ट ऑन पुल करण्याचा प्रयत्न. टिप्स कॉलेज रिझनला चेंडू अगदी वेगानं, कदाचित डिक्लेअर मध्ये एकच धाव. 41 धाव संख्या स्कोर करवती आणि 42 धावेचं आव्हान दिले. अर्थातच बॅटिंग करत असताना वांझोळे या संघाला 42 रन्स टू विन. सन्मान करतोय आमचे मराठी उद्योजक कदम गुळाचा चहा, त्यांचा सन्मान केला जातोय. पाटील गुळाचा चहा, त्यांचा आपण सन्मान करतोय यावी अतिथी कक्षामध्ये. थँक्यू सो मच. हा सन्मान तुमचा घेतोय मराठी पाऊल पडते पुढे. असंच यशस्वी राहा आणि आज तुमच्या माध्यमातून जी फ्री चहा आम्हाला देण्यात आले त्यासाठी तुमचे आभार व्यक्त करतो. आज त्यांच्या माध्यमातून जी फ्री चहा वाटप इथे देण्यात आली आहे त्यासाठी त्यांचा आभार व्यक्त करतो. 2 दिवस त्यांनी फ्री चहा दिली आपल्याला. थँक्यू सो मच, मनापासून आभार. जाऊया मॅचच्या दिशेने. तब्बल 42 धावेचं आव्हान आहे. 42 42 धावेचं आव्हान या मॅच मध्ये सध्या मात्र ठेवलं जात आहे. मॅच कडे सध्या पहिली ओपनिंग पेअर मी विनंती करेल, या मैदानामध्ये अजून ती उतरलेली नाहीये. पहिली ओपनिंग पेअर आपण लगेच मैदानामध्ये उतरा. अतुल सध्या आपण पाहिलं तर सातारा टेनिस क्रिकेटचा अगदी साइडम मलिंगा सध्या गोलंदाजीसाठी होईल सज्ज. आणि अतुलची पहिली ओव्हर इम्पॉर्टंट असेल की वांझोळे संघ अतुलच्या ओव्हरला कसा खेळतोय. पहिली ओपनिंग पेअर अतुलच्या ओव्हरला कशी खेळते, पहिल्या षटकामध्ये किती धावा येतात, विकेट कशी येते आणि याच्यावरती सगळ्या गोष्टी अगदी ठरवल्या जाईल.
जाऊया मॅचच्या दिशेने. ओपनिंग करेल सध्या आपण पाहिलं तर स्ट्राईकला सध्या अक्षय काटे ओपनिंग करतोय आज. सध्या स्ट्राईक त्याला पाहतोय. नॉन स्ट्रायकिंग एंडला स्वप्नील आपण पाहिलं तर ही पेअर सध्या मैदानामध्ये दाखल झाल्या. कोयना विभागातून बरेच प्रेम या टीमला दिले. बऱ्याच शुभेच्छा कोयना विभागातून आज पोहोचल्या टीमसाठी. जाऊया मॅचच्या दिशेनं. पहिला चेंडू यावेळी मात्र चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक मागे चेंडू खाली कॅच होतीये. ड्रॉप बॅटिंग करत असताना अक्षय काटेची कॅच ड्रॉप झाली आहे. या मॅच मध्ये बनपुरी 11 बनपुरी संघ सुरुवातीलाच पहिला चेंडू होती. मात्र बरंच काय घडलंय. जी लहान मुलं आहे त्यांना शेवटची वॉर्निंग आपण या मैदानाच्या बाहेर. हो यावेळी देखील विकेट करण्याचा प्रयत्न बॅटीच्या अगदी टॉपला, जिथे आपण पाहिलं तर लेग बायच्या स्वरूपामध्ये एक धाव येते. धावसंख्या 42, 42 धावसंख्या. दोन धावा. येस अर्थात ज्यांच्या माध्यमातून नुकतीच वाई प्रीमियर लीग सर्वात मोठी आतापर्यंत सर्वात जास्त वर्ष जर कुठली प्रीमियर लीग सातत्याने चालू असेल तर 6व्या वर्षामध्ये यंदा WPL ही स्पर्धा खेळली गेली. आणि वाई प्रीमियर लीगचे अर्थातच सर्व आमचे पंकजदादा वाडकर साहेब. पंकजदादा वेलकम. पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग आणि नुकतीच दादाचं पण स्वप्न आहे सातारा प्रीमियर लीग. नुकतीच आम्ही घेऊन येऊ तुम्हा सर्वांच्या भेटीला. आणि पंकजदादा आपलं मनापासून अधिक स्वागत आहे. वेलकम सुस्वागतम. सुरेख फटका उचलला आणि फेकून दिला सीमारेषेच्या बाहेर. डीप स्क्वेअर एक रिजनच्या बाहेर निघून चालला. 6 धावांसाठी येतोय षटकार. खांद्यात ओहो अप्रतिम कमबॅक केला आणि फलंदाज स्वतः निघाला. वा काय खेळाडू वृत्ती आहे स्वप्नीलची. त्यानं पंचाकडे पाहिलं देखील नाहीये. त्याला माहिती होतं बॅटीला कट आहे, त्याने जागा सोडली आणि तदनंतर मात्र त्याने खेळाडू वृत्ती दाखवली. खोटं बोलून जिंकण्यापेक्षा खरं बोलून हरलात तरी चालेल, पण इमानदारी सोडू नका. स्वतःशी प्रामाणिक राहा, स्वतःच्या क्रिकेटशी प्रामाणिक राहा. आणि स्वप्नील असा खेळाडू आहे जो स्वतःच्या क्रिकेटशी स्वतःशी प्रामाणिक राहिला. बॅटीची अगदी लिडिंग एज आणि तदनंतर त्यानं पंचांचा डिसिजन देण्याआधीच जागा सोडली. याला बोलतात प्रामाणिकपणा आणि याला बोलतात खेळाडू वृत्ती, जी स्वप्नीलनं आज दाखवली. सचिन आपण पाहिलं नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल होतोय. संघाची धावसंख्या सध्या मात्र स्थिर आहे, जी आपण पाहिली तर 8 या धावसंख्येवरती. सेमीफायनल क्रमांक पहिली आम्ही तुमच्या समोर सध्या खेळवतोय. यावेळी बॅटीची लिडिंग आहे. हाताला अक्षरशः चटका भेटला, कारण की प्रवीण दादानं चांगली हाय जम्प घेतली होती. मात्र त्याच्या आवाक्यामध्ये हा चेंडू धावता निघून जातोय अगदी डिक्लेअर झोन मध्ये एका धावेसाठी. टीमची टोटल आपण पाहिली तर एक पाऊल पुढे जाते 9 या आकड्यावरती. आणि तदनंतर आपण पाहिलं तर सेमी फायनल क्रमांक 1 मध्ये कोण असेल जो फायनलचं तिकीट करेल बुक. हो यावेळी मात्र शॉर्ट ऑन पोल जॅक केलाय. अगदी जाणून बुजून टाकला होता. विवेक करणं नाहीये चुकी. अप्रतिम पकडले कॅच. विकेटचं होतं पतन. फलंदाज आपण पाहिलं तर माघारी येतोय सचिन. बॅक टू द डकआउट.
धावसंख्या अगदी 9 या आकड्यावरती 42 धावेचं आव्हान आहे. समीकरण आपण पाहिलं तर 12 चेंडू अजूनही 33 धावेची गरज आहे. मॅच ऑन आणि मॅच झाली ऑन. 12 चेंडू 33 मॅच ऑन आहे. ही ओव्हर इम्पॉर्टंट असेल. पहिला चेंडू बिगिट करण्याचा प्रयत्न आहे क्षेत्ररक्षक, चेंडू खाली होते, कॅच, विकेटचं पतन. वांजोळी संघ अडचणीमध्ये सापडला. अडचणीमध्ये सापडले ही टीम. पहिल्या चेंडूने विकेट प्राप्त झाले. नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल झाले. अर्थातच स्ट्राईकला बाबू संतोष पाहता. पहिला चेंडू यावी फसला आहे. क्षेत्ररक्षक प्रवीण दादा, चेंडू खाली जातोय. आणखीन एक विकेट. दीपक दा आल्यात, आनंद घेऊन आल्यात आणि बनपुरी 11 बनपुरी संघ मॅच मध्ये ठेवते पकड. 2 फलंदाज गेलेत बॅक टू बॅक माघारी. हॅट्रिक विकेटच्या उंबरठ्यावरती उभा सध्या मात्र गोलंदाज. विनंती करेल शिवाध्यक्ष बॉस, अर्थातच आपल्या शुभ हस्ते आम्ही सन्मान घेतोय. यंदा आपण पाहिले तर पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग मध्ये ज्यांच्या टीम देखील आहे आणि WPL ही सर्वात मोठी स्पर्धा ज्यांच्या माध्यमातून भूमिपुत्र या मैदानामध्ये भरवण्यात आली. ते स्पर्धेचे अर्थातच सर्व आमचे सन्माननीय प्रवीण दादा यावेळी मात्र सन्मान घेण्यात येतोय. मायेची, आपुलकीची, प्रेमाची उपदार शाल आणि त्याचबरोबर आपण पाहिलं तर प्रेमाचं पुष्पगुच्छ यावेळी मात्र देऊन आभार व्यक्त केले जातात. खूप खूप धन्यवाद, मनापासून आभार. आमचे पंकज दादा वाडकर यांचा सन्मान नुकताच अतिथी कक्षामध्ये पार पडला. यंदाच्या वर्षी आपण पाहिलं तर पंकज दादांची टीम देखील खेळते पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग मध्ये आणि आणखी मोठ्या स्पर्धा त्यांच्या माध्यमातून सर्वांच्या माध्यमातून आम्ही जरूर घेऊन येऊ. मॅच मध्ये आपण पाहिलं तर दीपक दादाने पूर्णपणे कमबॅक करून दिला. ज्या पद्धतीने गोलंदाजी राहिले त्यांची, ज्या पद्धतीने ओव्हर राहिले, बकरा चषक 2024 शिवाय द बॉस आणि बॉसच्या मागे उभे राहणारे सगळे बॉसचे मित्र परिवार आहेत. म्हणजे खूप वर्ष आधीपासून हे मित्र परिवार बॉस सोबत नेहमी उभे राहिलेत आणि षटकार येतोय 6 धावेसाठी. टीमची धावसंख्या आपण पाहिली तर जाऊन पोहोचते अर्थातच 16 या धावसंख्येवरती 16 ऑन अ स्कोर कार्ड. नुकतेच आपण पाहिलं तर पंकजदादा वाडकर यांची नुकतीच उपस्थिती या स्पर्धेला लाभली. संघाची धावसंख्या अगदी 16 या आकड्यावरती असताना 8 बॉल आणि अगदी अभिजयासाठी तब्बल 26 धावेची गरज आहे. वेट 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 काहीतरी चुकलंय. 5 बॉल झालेत, 1 बॉल अजूनही बाकी. हा मॅक्सिमम आहे, हा षटकार आहे आणि संघाची धावसंख्या आपण पाहिली तर अगदी 16 या आकड्यावरती 16 धावसंख्या. समीकरण आपण पाहूयात. येणारे 7 चेंडू आणि अगदी 26 धावेची गरज. हा चेंडू खूप महत्वाचा असेल. 7 चेंडू आणि 26 धावा. ही मॅच आपण पाहिली तर अगदी शेवटच्या चेंडूपर्यंत जाते की काय हे सांगणारा शेवटचा चेंडू असेल महत्वाचा. तो देखील अगदी योग्य टप्प्यावरती. डिक्लेअर मध्ये 1 धाव जाते. येणारे 6 चेंडू आणि अगदी आता 25 धावेची गरज असेल. चेंडू असतील फक्त 6 आणि 25 धावा आता मात्र विजयासाठी हव्यात. चला घ्या थोडासा स्पीडअप.
6 चेंडू आणि 25 धावा हे समीकरण आता मात्र या मॅच मध्ये ठेवले. लेट्स सी काय घडतंय काय बिघडतंय, कारण की मॅच इम्पॉर्टंट असेल, कारण की अजूनही मॅच ऑन आहे मी म्हणेल वांझोळे संघ, कारण की वांझोळे संघासाठी ही मॅच अजूनही ऑन असताना, कारण की शेवटचे 6 चेंडू आणि तब्बल 25 धावा असताना एखाद 2 षटकार आले तर मॅच चांगली बनू शकते. यासाठी प्रयत्न करणं महत्वाचं राहील. स्पायडर तुषार यावेळी मात्र शॉर्ट ऑन पूल केलाय आहे, खेळाडू विकेट्स होते पतन. मॅच मध्ये सेमीफायनल क्रमांक 1 मध्ये आतापर्यंत बऱ्यापैकी बनपुरी 11 बनपुरी संघानं आपलं वर्चस्व दाखवत असताना या संघानं बॉलिंग अटॅक दमदार केला. आणि तदनंतर आपण पाहिलं तर समोरील संघ वांझोळी 11 संघाला मात्र आता थोडासा बॅकफुट वरती पाठवतोय. तब्बल आपण पाहिलं तर चेंडूचा खेळ मात्र बाकी 5 आणि विजयासाठी 25 धावेची गरज आहे. 5 चेंडू 25 धावा हे समीकरण मात्र आता मॅच मध्ये मी म्हणेल मॅच अजूनही ऑन आहे. या मैदानामध्ये काही होऊ शकतं. मैदानामध्ये अगदी तुम्ही या टायमिंगचा खेळ जर खेळलात, मैदानामध्ये धावा बनवायला सुरुवात केली, थांबलात, तर मैदान देखील साथ देतं. धावा होतात या मैदानावरती. गावदेवी तळोलीचं मैदान. चेंडू पडल्यानंतर आपण पाहिलं तर अगदी विकेट किपरच्या हातामध्ये, तदनंतर लगेच स्ट्रो केला. कुठली धाव मात्र यावेळी खर्च होत नाहीये. 4 चेंडूने अगदी आता 25 धावा हव्यात विजयासाठी. यानंतर लगेच सेमीफायनल क्रमांक 2 तयार राहा. लगेच सोनवडे टीम पुढे आला. विकेट किपरच्या हातामध्ये अगदी चेंडू. बॅटर आपण पाहिलं तर निघालाय. अगदी त्याने सांगितलं येस मी आउट आहे आणि तो निघालाय. वांझोळे संघामध्ये खेळाडू वृत्ती बघायला भेटली. वांझोळे संघ पंचांच्या डिसिजनच्या अगदी वेळ न वाहता त्या स्वतःहून बाहेर निघतोय. क्रिकेट खेळण्यापेक्षा त्यांनी क्रिकेटला जास्त रिस्पेक्ट दिला आणि खेळाडू वृत्ती या टीम मध्ये भरपूर बघायला भेटली. शेवटचे फक्त चेंडू आपण पाहिले तर बाकी असतील अवघे 3 चेंडू आणि तब्बल 25 धावा. अजूनही धावा दिलेली नाहीये. शेवटचे षटक जसं चालू झालं तसं 3 चेंडू मध्ये अजूनही एकही धाव गेलेली नाहीये आणि 2 विकेट आतापर्यंत प्राप्त केल्या गेल्यात. बकरा चषक 2024 तुम्ही पाहताय. फर्स्ट प्राइज याच्यामध्ये आहे बकरा आणि त्याचबरोबर आपण पाहिलं तर सेकंड प्राइज 1 कोंबडा, थर्ड प्राइज 1 कोंबडा आणि चतुर्थ पारितोषिक 1 कोंबडा. आणि हे प्राइज असताना बेस्ट बॅट्समन साठी खंबा, मॅन ऑफ द सिरीज साठी रेड लेबल, नंतर बेस्ट गोलंदाजाचे ऑक्समिक गोल्ड, हे सर्व प्राइज या स्पर्धेला आहेत. 2-25 शेवटचे 2 चेंडू फक्त बाकी आहेत आणि अशावेळी तुम्ही पाहताय धावा फक्त 24 हव्यात, कारण की मॅच टाईट झाली. मॅच हातातून हळूहळू निष्ठत चालली. ओहो, अप्रतिम चेंडू पडल्यानंतर आपण पाहिलं तर बॅटच्या साह्याने 1 धाव येते डिक्लेअर मध्ये एका धावेच्या मदतीने. आता फक्त शेवटचा 1 चेंडू मात्र बाकी असेल. येस, आणि अखेरीस फायनल मध्ये जाणारी पहिली टीम आपल्याला भेटते. कॅप्टन 26 च्या कॅप्टनशिप नंतर बनपुरी 11 बनपुरी संघ ही फायनल मध्ये होते रवाना. फायनल मध्ये जाणारी टीम आणि तदनंतर आपण पाहिलं तर वांझोळे संघाला केले त्यांनी पराभूत. वांझोळे संघ या मॅच मध्ये अप्रतिम खेळ राहील.